राज्यपालांची भेट घेणार आहेत। राज्यातील सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात करावी आणि सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं अशी मागणी राऊत राज्यपालांकडे करणार आहेत। संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की राज्यपालांचा आशीर्वाद घेणार आहे आणि राज्यपालांचे आशीर्वाद घेऊन आपण त्यांना सत्ता स्थापनेच्या संदर्भात प्रक्रियेला सुरुवात करावी अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तेव्हा संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सकाळी ठरल्याप्रमाणे 9:30 वाजता पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि पुन्हा एकदा संजय राऊत यांनी आज आपण राज्यपालांची भेट घेणार आहोत हे स्पष्ट करताना उद्धव ठाकरेंनी मला जे काही बोलायचं ते सांगितलेलं आहे आणि तेच मी राज्यपालांकडे जाऊन बोलणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। शिवाय जी टीका त्यांच्यावर करण्यात आलेली आहे तरुण भारतमधून त्यांना विदूषक असं संबोधलं गेलेलं आहे या सगळ्याबद्दल सुद्धा त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दामध्ये त्यांनी टीकेला उत्तर दिले। मी तरुण भारत हे वृत्तपत्र आहे हे मला माहित नाही अशा शब्दात त्यांनी टीकेला उत्तर दिले। महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल जोशी यांची वेळ आज आम्ही घेतलेली आहे। बघा ही कर्टसी विजिट ज्याला म्हणतो सदिच्छा भेट अशा प्रकारची भेट आहे। त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देणं त्यांच्याशी थोड्याशा काही चर्चा करणं या गोष्टी जरी असल्या तरी पूर्णपणे याकडे आपण राजकीय भेट म्हणून न पाहता सदिच्छा भेट म्हणून पाहावं। अनेक विषयावरती चर्चा करता विनंती राज्यपालांना महाराष्ट्राच्या परिस्थिती संदर्भात आमची बाजू आमची भूमिका सांगणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे। जी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची जी एक हे आहे लोकांचं लक्ष आहे ते आमच्या सन्माननीय राज्यपाल महोदयांकडे। या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, एक पाऊल शिवसेना पुढे टाकतंय आणि आता ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की आम्ही राज्यपालांची मी भेट घेणार आहे, त्यांना सांगणार आहे, शुभेच्छा देणार आहे, राजकीय भेट नाही, पण यातून शिवसेनेला नेमकं काय साध्य करायचंय, काय त्यांचा डाव आहे? जर आपण पाहिलं तर रोज संजय राऊत ज्या पद्धतीने भाजपावर सडकून टीका करतायत यामुळे शिवसेनेतला एक जो वर्ग आहे तो आनंदित तर होतोच आहे, पण एक वर्ग आहे की तो नाराज होतोय। अशा सगळ्या परिस्थितीत आज राऊत यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की राज्यपालांची ते सायंकाळी भेट घेत आहेत आणि ही भेट ही सदिच्छा भेट आहे। मुळात राऊत हे सदिच्छा भेट आहेत असं सांगून 2 पावलं मागे येत आहेत असं सांगतानाच दुसऱ्या बाजूला ते भूमिका स्पष्ट घेत आहेत की मला जे काही सांगायचं आहे ते उद्धव ठाकरे यांच्यानी माझं बोलणं झालेलं आहे आणि आमची भूमिका आम्ही स्पष्ट राज्यपालांना सांगू राज्यातली जी सद्य परिस्थिती आहे या संदर्भात। अर्थात त्यांनी यापूर्वीही ते सांगितलेलं आहे की जो मोठा पक्ष आहे त्यांनी लवकर सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना बोलवण्यात यावं राज्यपाल महोदयांनी आणि त्याच्या स्वरूपात पुढची भूमिका घेण्यात यावी। कुठे ना कुठेतरी शिवसेना दोन्ही बाजूनी खेळताना परत एकदा दिसतीये। संजय राऊत भलेही सांगतायत की सदिच्छा भेट आहे, कुठेतरी सॉफ्ट होत आहेत, पण दुसऱ्या बाजूला ते सांगतायत की मला जे सांगायचं आहे उद्धव साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि तो निरोप मी पोहोचवणार आहे। म्हणजे कुठे ना कुठेतरी भाजपवर देखील दबाव ठेवण्याचा खेळ अशा पद्धतीने सुरू आहे एकूण दिसतं। दुसरीकडे संजय राऊत यांच्यावर ज्या पद्धतीने आज तरुण भारत जो संघ परिवाराशी निगडीत जवळचा मानला जाणारा वृत्तपत्र आहे त्यातून अग्रलेखाच्या माध्यमातून संजय राऊतांवर जोरदार टीका केलेली आहे। यापूर्वी जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांनी देखील संजय राऊत यांच्यावर नाव न घेता सामनावर खूप मोठ्या प्रमाणात टीका केली होती। जशी सामनावर टीका केली गेली तशीच संजय राऊत यांनी आज खोचक प्रतिक्रिया तरुण भारतच्या बाबत दिलेली दिसून येते। याचा अर्थ आजही शिवसेना भाजपमध्ये संजय राऊत हे समोर चेहरा ठेवत कुठे ना कुठेतरी जोरदार वाद आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आजही राऊत करत आहेत असं दिसून येतं। विलास, नक्कीच, आणि एका बाजूला कोंडी फुटत नाहीये तर दुसऱ्या बाजूला टीकाही थांबत नाहीये, हे वाकयुद्ध सुरू आहे।